रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. माझ्यासोबत आहेत नेहमीप्रमाणे जयंत देशपांडे धानोरकर. लोकशाही झरा वारकरी खरा ही एक मालिका आपण चालवलेली आहे आणि वारकरी संप्रदायातल्या कितीतरी गोष्टी, अगदी मी नेहमी म्हणतो तसं काही बालसुलभ आपल्या अशा शंका असतात किंवा अगदी बाळबोध वाटाव्यात अशा काही आपल्या त्याच्याबद्दलचे मुद्दे आपल्याला विचारायचे असतात आणि एरवी विचारता येत नाही, किंवा काही गोष्टी थोड्याशा धाडसानं कोणाला वाटतं कसं बोलावं, असे कितीतरी विषय आपण ह्या मालिकेमध्ये घेतलेले आहेत. आणि मी परत एकदा जयंतरावांना त्यासाठी परत धन्यवाद देतो किंवा त्यांच्या धाडसाचं कौतुकही करतो की ते फार मोकळेपणानं कुठल्याही आडपडदा न ठेवता किंवा ते प्रत्यक्ष स्वतः सांप्रदायिक असूनही वारकरी संप्रदायाच्या काही चुकीच्या बाबीच्या बाबतीत सरळ भूमिका जाहीर या माध्यमातून घेऊनही तेही धाडस करताय. जयंतराव नमस्कार. आज नेहमीप्रमाणेच जराशे वेगळे विषय घ्यायचे आहेत. मला उत्सुकता अशी आहे की जेव्हा आपण ही मालिका सुरू केली तेव्हा तुमचं नाव देत असताना जयंत देशपांडे धानोरकर, गाव तुमचं धानोरा असल्यामुळे, पण तुम्ही कटाक्षानं त्याच्या पाठीमागं ह भ प असं काही लावू नका असं सांगितलं. सहसा पद्धत अशी असते की वारकरी सांप्रदायिक म्हणलं की तो स्वतःला महाराजच म्हणून घेतो, ह ब प लावतो, किंवा काही जण ते जे काही पदव्या आहेत, उपाध्या दिलेल्या आहेत. मग आम्हाला सर्वसामान्य लोकांना शंका येते की ही नेमकं पदव्या देतं को, या उपाध्या लागतातच कशा? संतांचं तर एक वेळ ठीक आहे, तेही मला तुम्ही सांगा, म्हणजे मला ती पण उत्सुकता आहे. पण असं आपण समजू शकतो की बोलण्याच्या ओघामध्ये काही गोष्टी रूढ होतात आणि त्या पुढे चालत राहतात. अगदी जुनं जाऊ दे, आताच्या काळातली गोष्ट आहे की आचार्य आत्रे. आता हे आचार्य कुठून आलं तर ते किंवा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, किंवा अरे हा तर बालगंधर्व, मग त्यांचं नाव बालगंधर्वच पडलं. की हा अशा पद्धतीने की काही लोकांना अशा उपाध्या दिल्या गेल्या आणि त्यांना त्या चिकटल्या, ती गोष्ट वेगळी. मला संतांच्याही बाबतीमध्ये विशेषतः तुमच्या वारकरी संप्रदायाच्या चौकटीतली उत्सुकता अशी आहे की संत शिरोमणी, जगद्गुरू, शांती ब्रह्म किंवा ज्ञानेश्वरांना आपण माऊली म्हणतो, ह्या सगळ्या उपाध्या कशा पद्धतीने येतात? वदतो व्याघात म्हणजे चालत आलेलं आहे, त्याच्यामुळे ती गोष्ट, काही गोष्टी वेगळ्या, पण दुसरं म्हणजे दंतकथा बनून गेलेल्या आहेत काही. पण आताच्याही काळामध्ये जेव्हा काही जण स्वतःच्या पाठीमागं उपाध्या लावून घेतात, ह्याच्या मागचं कोडं काय? पहिले आम्हाला थोडंसं संतांच्या बाबतीत सांगा की त्यांना ह्या उपाध्या कुठल्या अनुषंगानं आपण दिल्या गेलेल्या आहेत. बरोबर आहे, खूप छान प्रश्न आहे आणि याच्यावरती बोलायलाही पाहिजे आहे. एक लक्षात घेऊयात आपण की उपाधी जी असते त्याला आपण पदवी म्हणतो, त्याला गौरवान्वित करणारं ते नाम, त्याला नामाभिधान ते दिलं जातं, हे आपण बघतो. बहुतांश वेळेला अशी अपेक्षा असते की एक तर बरोबरीच्या लोकांनी किंवा त्याच्यापेक्षा श्रेष्ठ लोकांनी त्याला ते म्हणलं पाहिजे, अशा प्रकारची एक अपेक्षा असते. ते त्याचं त्यांनी तर कधीच म्हणलं नाही पाहिजे, ते बरोबरीच्या किंवा त्याच्या ज्येष्ठांनी ते म्हणलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये दोन गोष्टी असल्या पाहिजे. एक तर ती उपाधी त्याच्या स्वभावाचं किंवा त्याच्या अभ्यासाचं द्योतक असलं पाहिजे, त्याच्या वर्तनाचं, स्वभावाचं, अभ्यासाचं द्योतक, त्याच्यावरनं त्याची ओळख झाली पाहिजे. म्हणून तुम्ही जो उल्लेख केला की आमच्याकडे आम्ही ज्ञानेश्वरांना माऊली असं संबोधतो, त्या माऊलीचे सगळे गुण आम्हाला त्याच्यामध्ये दिसत आहेत, म्हणून आम्ही त्यांना माऊली म्हणतो आहोत. तुकोबांना आम्ही जगद्गुरू म्हणतो, कारण जगद्गुरू, जगाचं कल्याण करणारं तत्वज्ञान, जे सनातन धर्माचं तत्वज्ञान आहे, ते इतक्या सहजतेने अन्य संतांनी आणलेलं नाही. जगावरती उपकार केले त्यांनी, म्हणून ते आमचे जगद्गुरू झाले. शांतीचा अत्युच्च प्रत्यय देण्याची क्षमता एकनाथांच्या ठिकाणी होते. त्यांच्या चरित्रातले अनेक प्रसंग त्याचं त्या ठिकाणी पुरावा म्हणून आपल्याला देता येतील. आणि मग तो शांतीचा एक आविष्कार, अशा पद्धतीने शांती ब्रह्म म्हणून त्यांच्या मागे ती उपाधी त्या ठिकाणी लागली. नामदेवांच्या बाबतीमध्ये पण जे भक्त लोक, त्यांच्या वेळेला आजूबाजूला लोक होते, संत मंडळी होती आजूबाजूला, त्यांच्या लक्षात आलं की आपल्या भक्तीची तीव्रता आणि नामदेवांच्या भक्तीची तीव्रता याच्यामध्ये एक वेगळा फरक आहे. नामदेवांची तळमळ काही आवरच आहे आणि मग ते भक्त शिरोमणी झाले. संप्रदायामध्ये असा समज आहे की श्रीकृष्णाच्या काळामध्ये उद्धव होते सगळ्यात श्रेष्ठ भक्त, आणि आत्ताच्या काळामध्ये वारकरी संप्रदायाच्या या परंपरेमध्ये त्या उद्धवाचेच ते अवतार असं आम्ही समजतो. आणि मग ते अवतार म्हणून आमचे भक्त शिरोमणी नामदेव महाराज झाले. किंवा नामदेव महाराजांना खरं तर सगळ्या भक्ती संप्रदायाचाच शिरोमणी म्हणायला पाहिजे आहे, अगदी, म्हणून ते भक्त शिरोमणी. उत्तर भारतामध्ये पण ते आपला भक्ती संप्रदाय घेऊन गेलेले आहेत. आता हे झालं काय की त्यांच्या समकालीन लोकांनी, त्यांच्या ज्येष्ठांनी त्यांना ह्या पदव्या दिलेल्या आहेत. आता दुसरा पदव्याचा प्रश्न येतो
येतो, वारकरी संप्रदायामध्ये फार महत्त्व नाही या गोष्टीला, वेदांताला, न्यायाला. हे सगळं वेदांताचा भाग आहे. आणि वेदांत म्हणजे काही तेवढी सोपी गोष्ट नाही आहे. ऋग्वेदाचे 4 भाग आहेत. ब्राह्मण्य आहे, आरण्यक आहे, त्यानंतर संहिता आहे आणि चौथा भाग म्हणजे उपनिषद आहे. उपनिषदाला आपण वेदांत म्हणतो. यांची संख्या अगणित होती, आपण सांगू शकणार नाही नेमकी किती होती, परंतु नंतर 108 वरती त्याच्यामध्ये उपलब्धतेनुसार उपलब्ध आहे. बघितलं गेलं. आणि 10 उपनिषदांवरती आचार्यांनी भाष्य केलेलं आहे. मग त्या 10 उपनिषदांचा साकल्याने अभ्यास केल्यानंतर मग तो वेदांताचा विद्यार्थी झाला. मग वेदांताचार्य त्याच्याही पुढची गोष्ट आहे. त्याचा तो समन्वय जो साधायचा आहे, मग ब्रह्मसूत्राशी समन्वय साधायचा आहे, अन्य वेदांत ग्रंथाशी समन्वय साधायचा आहे, ते वेदांतचार्य. म्हणजे एका विशिष्ट अभ्यासक्रमामधून गेल्यानंतर, तशा प्रकारच्या परीक्षा दिल्यानंतर, तशा प्रकारची पात्रता सिद्ध केल्यानंतर वेदांताचार्य. न्यायशास्त्र पण तसाच. हे सगळे दर्शन आहेत. या दर्शनाचा अभ्यास केल्यानंतर त्या दर्शनामधली तज्ज्ञता तुमच्याकडे आली की तशा प्रकारची उपाधी तुम्हाला येते. असं एक त्याचं सर्वसाधारणपणे शास्त्र आहे. हे काही उपाधी देणारे म्हणजे आमच्या संतांना ज्या उपाधी मिळाल्यात, पदव्या मिळाल्यात, त्यांचं जे काही नामाभिधान निश्चित झालंय, त्यांना नामाभिधान म्हणणं छान होईल. हे काही कुठून आणलेलं नाही आहे. आणि हे पूर्णतः समकालीन संतांनी आणि त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ लोकांनी ते दिलंय, म्हणून त्याचं एक वेगळं कौतुक आणि त्याचा अप्रूप आपल्या सगळ्यांना आहे. आणि तीच त्यांची ओळख आहे. शांतीब्रह्म म्हणल्यानंतर मग पुढे एकनाथ महाराज म्हणायची गरज नाही आहे. जगद्गुरू म्हणल्यानंतर तुकोबाराय म्हणायची गरज नाही आहे. इतकं ते त्यांच्याशी एकरूप झालेलं त्यांचं ते नामाभिधान आहे. जयंतराव, आपण संतांच्या बाबतीमध्ये चर्चा केली. फक्त मला अलीकडच्या काळामध्ये जे स्वतःला हबप लावून घेणारे महाराज आहेत, त्यांच्या बाबतीमध्ये जरा उत्सुकता आहे. म्हणजे विचारायचं की ही पदवी येते कुठून, उपाधी येते कुठून, आणि नेमकं त्याला ह भ प म्हणजे काय. म्हणजे सरळ साधा प्रश्न आहे. त्याचे वेगवेगळ्या पद्धतीनं कोणी काही उच्चार करतं, म्हणून मी असं विचारतो. आणि ते पत्रिकेवरती आवर्जून लिहिलेलं असतं ह ब प. त्याच्यानंतर वय असं लिहिलेलं असतं बऱ्याचदा काही जणांच्या बाबतीमध्ये. ते आम्ही समजू शकतो की वैकुंठवासी अशा अर्थाने ते घेतलेलं आहे. पण हे विशेषतः ह ब प ज्याची चर्चा फार होते आणि पत्रिकेवरती पण असतं, ते जरा आम्हाला एकदा सांगा. बरोबर आहे. आता आपण पहिल्या नामाविधानांचं बघितलं. आता ह भ प जे आलेलं आहे ना, याच्यावरती सविस्तर बोलायची गरज आहे. कारण हा टिंगलेचा विषय पण झालेला आहे. दुर्दैवाने व्हायला नको होता, परंतु वारकरी संप्रदायामध्ये जेव्हा असं नामाविधान घेऊन कोणी येतं त्यावेळेला त्या ह भ प या शॉर्ट फॉर्मवरनं बरेचसे आणखी लॉंग फॉर्म लोक तयार करतात आणि अत्यंत वाईट वाटतं ते सगळं ऐकत असताना. तर ह भ प म्हणजे आत्ता रूढ अर्थाने लोक त्याला हरिभक्त परायण म्हणतात. ते हरिभक्त परायण पण नाहीये, ते हरिभक्ती परायण आहे. भक्ती परायण आहे. आमच्याकडे आमचा जो पूर्ण वारकरी संप्रदाय आहे तो भक्तिशास्त्रावरती आधारित आहे. आणि भक्तिशास्त्रामध्ये नवविधा भक्ती सांगितलेल्या आहेत. श्रवण आहे, कीर्तन आहे, स्मरण आहे, पादसेवन आहे, अर्चन आहे, वंदन आहे, दास्य आहे, सख्य आहे, आत्मनिवेदन आहे. अशा प्रकारच्या 9 भक्ती आहेत. त्या नवविधा भक्ती आरतीमध्ये तो तसा आलेला आहे, तो इथून आलेला आहे. या नवविधा भक्तींचं आचरण करून भगवंताला प्राप्त करून घेणे अशी आमची भूमिका आहे. आणि मग तशा प्रकारचा प्रयत्न करणारे ते हरिभक्त परायण, अशा प्रकारचा शब्द तो भक्तिपरायण आलेला आहे. आता हरी आणि भक्ती हे 2 शब्द सोपे आहेत. परायण शब्द जो आहे, पर म्हणजे काय आहे तर श्रेष्ठ आहे, आणि आयन म्हणजे काय आहे जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ते स्थान आहे. श्रेष्ठ स्थानाची अभिलाषा बाळगणारे ते अशा अर्थाने परायण झाले. ते त्याच्यामध्ये हे हरिभक्ती परायण झाले. आता हे जे नामाभिधान लावायचे ना, आता लावायला हरकत नाही. काळ बदलतो आहे, काही गोष्टी आपण स्वीकारल्या पण पाहिजे. परंतु माझं वैयक्तिक मत त्यातलं असं आहे, आता संप्रदाय तर याच्याबद्दल काहीच बोलत नाही, कारण आमच्याकडे ती व्यवस्था पण नाहीये. कोणी काय लावावं ही व्यवस्था नाहीये. परंतु मला असं वैयक्तिकरित्या वाटतं की ज्याला असं वाटतं की आपल्याला ते वारकरी संप्रदायाचं काहीतरी नामाभिधान लागलं पाहिजे, आपल्या नावाच्या आधी ते असलं पाहिजे. आपण कीर्तन करतो. आता हे हरिभक्तीपरायण का आलेलं आहे, त्यातली कीर्तन ही जी भक्ती आहे ती हे करतात. हे चिंतन मांडतात लोकांच्या समोर, भक्तीचं वैशिष्ट्य गातात, भक्ती प्रवण करण्याचा प्रयत्न करतात समाजाला, म्हणून ते हरिभक्तीपरायण त्या ठिकाणी आलेलं आहे. मग आता त्याच्याऐवजी हरिभक्त म्हणलं तरी चालू शकतं खरं पाहिलं तर. त्याला परायण आपण आपली ती एक फुटपट्टी लावायची गरज आहे की परायण कशाला म्हणायचं आहे. कसं आहे माहिती आहे का, तुम्ही भक्ती म्हणजे तुम्ही भक्त झाले. तुकोबांची अप्रतिम भाषा आहे, भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारोनी. आता तसे भक्त आहेत की जे देही उदास आहेत. उदास म्हणजे याचा अर्थ डोक्याला हात लावून बसलेले नाहीयेत, उत अधिक आसीन, आसक्तीच्या पलीकडे गेलेले आहेत. म्हणजे ज्यांच्याजवळ आसक्ती शिल्लक नाही अशा पद्धतीच्या लोकांना आपण भक्त म्हणतो. समर्थांची पण तीच भाषा आहे, विभक्तपणे असावे तरीच
भक्त म्हणावे. तुम्ही विभक्त असले पाहिजे या संसाराच्या विषयांपासून, या सगळ्या देह काय म्हणतो देह तादात्म्यापासून तुम्ही विभक्त असाल तर तुम्ही स्वतःला भक्त म्हणू शकता. पण आजकाल ते सर्रास वापरलं चाललेलं आहे आणि मग ते हरिभक्त परायण लिहून मग ते कीर्तनकार प्रवचनकार अशा प्रकारचं होत आहे. एक त्यातनं एवढाच बोध होतो की हे भक्तीचा प्रसार करणारे आहेत, भक्तीमध्ये रत असणारे आहेत, भक्तीमध्ये आनंद घेणारे आहेत, अशा अर्थाने आपण त्याला बघू शकतो. दुर्दैव पुढे सुरू होतं आपलं की इथपर्यंत ठीक आहे, आता रामायणाचार्य, आता भागवताचार्य, आता हे यांना पदव्या कोणी दिलेल्या आहेत? कोण म्हणले यांना रामायणाचार्य? कोण म्हणले यांना भागवताचार्य? मृदंगाचार्य कोण म्हणले यांना मृदंगाचार्य? कोण म्हणलेला तालशिरोमणी, संप्रदाय तालसम्राट, कीर्तन सम्राट, बालकीर्तनकार, हे जे सगळं आलेलं आहे ना, हे मला वाटतं हे चूक आहे. हे अशा पद्धतीने स्वतःला प्रोजेक्ट करणं अत्यंत चूक आहे. संप्रदायामध्ये तुम्ही एक नवी रूढी त्या ठिकाणी आणायला लागलात की जी अप्रस्तुत आहे खऱ्या अर्थाने. आवश्यकता नाही आहे. कसं असेल ते आता कशावर ठरवायचं? मृदंग शिरोमणी कशावरनं म्हणायचं आहे? हजारो लोक मृदंग, मुळामध्ये ना हे सगळं भक्तीचा संप्रदाय आहे. आपल्याला जे जे येतं ते भगवंताला अर्पण करायचं आहे. कृष्णार्पणमस्तू भावानी अर्पण करायचं आहे. मग त्याच्यामध्ये ह्या पदव्या कशाला? आणि काय होतं कधी कधी तर ती पदवी देणारा तो तुमचा कंपोजर पण असतो प्रेसमध्ये बसलेला. याच्या मागे काहीच लिहिलेलं नाही म्हणतो, याच्यामागे काहीतरी आता लिहिलं पाहिजे आपण. आणि मग तो वय बघतो, रंग बघतो, उंची बघतो, भाषा बघतो, एखादं कीर्तन ऐकलेलं असतं आणि विनोदाचार्य म्हणतो. विनोदाला कशा पद्धतीने वापरलं पाहिजे कीर्तनामध्ये याच्यासाठी शास्त्र लिहून ठेवले संतांनी. आणि त्या विनोदाच्या नावावरती तुम्ही स्वतः विनोदाचार्य होऊन तुम्ही त्या ठिकाणी विनोदाचार्य म्हणून कीर्तन करणार, हे कसं जमणार? मग गमतीचा भाग सांगतो, आमच्या संप्रदायामध्ये मोमेंटो देणं हे ते काही विषय नाही आहे, कशाचेच प्रतिचिन्ह. पण ते आता सप्ताह होतात, त्यात मोमेंटो देतात. मग इथे आला मोमेंटो, तिथे आला, प्रवचन केलं, कीर्तन केलं, भाग घेतला, परिसंवादात गेलो, अशा प्रकारचे 100, 50, 200 मोमेंटो गोळा करून त्याची हौस भागत नाही. मग तो प्रसिद्धी पुरुषो भवेत ना शेवटी. त्यामुळे मग काय होतं की त्याला ते पुन्हा 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 पाहिजे असतं. गमतीचा भाग म्हणून सोडून द्या. माझ्या एका मित्राने मला घरी दाखवलं की एवढं सगळं आलेलं आहे मला. मी म्हणलं बा अजून नाही, अजून काय झालं माहिती आहे का, याच्यामध्ये राज्य पातळीवरचे आहेत, परंतु देश पातळीवरती जे काही संमेलनं होतात, कीर्तनं होतात, त्याच्यातलं काही नाही. मी त्याला म्हणलं अरे तुला जाळायसाठी एवढे खूप झाले, शेवटच्या विधीसाठी जे काही लागतं त्याच्यापेक्षा जास्त लाकूड तुझ्याकडे आलेलं या निमित्ताने. मग ज्याला आम्हाला सोडायचं आहे त्याचाच अट्टा. काय होतं माहिती आहे का, पदवी ते अत्यंत अप्रतिम आहे. तुम्हाला एक उदाहरण देईन मी. फार वर्षापूर्वी पंढरपूरमध्ये 4ही शंकराचार्य एकत्र आले होते. बापरे. आणि 4 शंकराचार्यांनी मग तिथे पंढरपूरमध्ये निवास केला, त्यांचे कार्यक्रम झाले, त्यांचं चिंतन त्यांनी मांडलं आणि परमपूज्य धुंडा महाराजांच्याकडे बोलताना म्हणाले की आम्हाला तुमच्या वारकरी संप्रदायात वेदांताची मांडणी कशी होती तीही बघायची आहे. आणि मग ठरलं. मग धुंडा महाराजांनी उत्तर दिलं. त्यांना म्हणाले की तुम्हाला ते ऐकायचं असेल तर आमच्या रंगनाथ महाराजांशिवाय दुसरं कोणी सांगू शकणार नाही तुम्हाला, त्यांचं तुम्ही ऐकायला पाहिजे. आणि मग रंगनाथ महाराजांच्याकडून ते ऐकायचा कार्यक्रम ठरला. 4 शंकराचार्य समोर बसलेले, सगळे विद्वत सभा समोर बसलेली आणि आमच्या रंगनाथ महाराजांनी ते चिंतन मांडायला सुरुवात केली वेदांताचं. चिंतन संपल्यानंतर 4ही शंकराचार्यांनी एकमुखी त्यांना गुरुजी म्हणाले. बापरे. आणि मग ते संप्रदायाचे गुरुजी झाले. असं जर नामाविधान तुम्हाला लाभलेलं असेल तर ती वेगळी गोष्ट आहे. ते कौतुकाचा भाग आहे, तो अभिमानाचा भाग आहे, तो आदराचा भाग आहे. आदरार्थी ते नाव दिलं त्यांना गुरुजी म्हणून. आणि आजही रंगनाथ महाराजांचा उल्लेख करताना गुरुजीशिवाय दुसरा उल्लेख होत नाही. असं हे आपण बघितलं पाहिजे. जोग महाराजांनी इतकी सुंदर संस्था उभी केली, त्यांना सगळ्यांनी मिळून दिलेले नामाविधाने स्वानंद सुखनिवासी. ते माऊलींच्या सानिध्यात बसले, तिथे स्वानंद घ्यायला लागलेत, सुखनिवास करायला लागलेत. तशा प्रकारचं नामाभिधान त्यांना दिलेलं आहे. हे शोभतं माणसाला, हे घेणंही शोभतं आणि देणंही शोभतं. परंतु न शोभणाऱ्या ज्या अलीकडच्या गोष्टी आहेत, म्हणजे त्यातल्या त्यात विशेषतः विनोदाचार्य, कीर्तन सम्राट, ताल सम्राट, हे जे सगळं काही चालू आहे, बालकीर्तनकार कसा असेल, त्या बालबुद्धीचं वर्णन एकदा ते वाचायला पाहिजे आपण की बालबुद्धी काय असते आणि मग त्यांनी किती लोकांना उपदेश केला पाहिजे, कसा केला पाहिजे. त्याच्या उपदेशाला काय झालंय माहिती आहे का, दोन्हीकडे सवंगपणा आलेला आहे. तिकडच्याही बाजूला सवंगपणा आहे. श्रोत्यांनाही वाटतं की ते महाराज काय, त्यांचं वैशिष्ट्य काय, त्यांचं विनोदाचार्य असेल तर. मी परवा म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे, असंच हरिभक्त परायण लिहिलेले महाराज आहे आणि महायोग पीठे तठे भीमरथ्या म्हणता येत नाहीये, त्यांना म्हणताच येत नाहीये. अडखळतायत, पडतायत, धडपडतायत त्या कीर्तनामध्ये. आणि तेवढे 2 आचार्यांनी स्तोत्र लोकांनी म्हणावेत म्हणून लिहिले. ती सुगम भाषेत लिहिलेलं आहे. संस्कृत आहे पण सुगम आहे, रिदम आहे त्याला एक प्रकारचा छंद दिलाय त्यांनी सगळ्या गोष्टींचा. आणि तेही तुम्हाला स्पष्टपणे म्हणता येत नाही. एका कीर्तनकाराला काहीच जमलं नाही तर त्यांनी ते लावणीचे ठेके लावून नृत्य केलेलं पण बघितलं मी. सुशीलजींच्या व्हिडिओमध्ये बघितलं. त्यांचा एक व्हिडिओ बघितला, मला वाईट वाटलं की काय बघायला लागलो होतं आपण. आणि मग त्याच्या मागे पण हरिभक्त परायण.
ते नृत्य करणाऱ्याच्या मागे हरिभक्त परायण, महायोगपीठे ज्याला म्हणता येत नाही त्याच्याही मागे हरिभक्त परायण, ज्याला अभंगच पाठ राहत नाही आणि शेवटपर्यंत त्याला टीकेच्या वेळेला तुका म्हणेच आठवत नाहीये, त्याच्याही मागे हरिभक्त परायण. मला वाटतं आपण हे आपलं ज्याला म्हणता येईल की अवमूल्यन आहे. आमच्या संप्रदायामधल्या ह्या ज्या काही पदव्या आहेत, संप्रदायामधले जे काही नामाभिधान आहेत, त्याचं अवमूल्यन करण्याकडे आम्ही चाललो की काय अशी परिस्थिती आहे. याच्यावरती काही करण्याची गरज आहे एवढं निश्चित आहे. तुमच्या बोलण्यातली फक्त एक छोटीशी दुरुस्ती मला करायची आहे. तुम्ही जे स्मृतिचिन्हाचं सांगितलं आणि तुम्ही त्या मित्राला असं म्हणले की तुला जाळायसाठी एवढं खूप झालं, पण त्यातला तोटा एकच आहे की ते लाकडाचे पण नाही येतात. इतक्या फुटकळ ते त्याच्यामुळे ते जाळायला कामाला येईल असं नाही. तशाच ह्या पदव्या होऊन बसलेल्या आहेत, ह्याच्यात ह्यांची विद्वत्ता अक्षरशः जळून जाईल अशी परिस्थिती तुम्हाला मी सांगतो. हे जे काही नामाभिमान उपाध्या घेऊन घेणे किंवा आताही कागदोपत्री मिळणाऱ्या सुद्धा ज्या पदव्या आहेत, डिग्र्या आहेत, संत साहित्याचा अभ्यास करून PhD करणारे कुठं, आणि तुम्ही ज्या रंगनाथ महाराज परभणीकरांचा उल्लेख केला की आयुष्य अख्खं त्याच्यासाठी वेचलं, आणि हे माणसं लौकिक अर्थानं कुठल्या विद्यापीठामध्ये जाऊन कुठले HOD होते आणि कुठले डीन होते ना असं काही नव्हतं. त्या अनुषंगानंच मला तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारायचा जयंतराव की 800 वर्षापासूनचा संप्रदाय चालू आहे, त्यानं काही नियम घालून दिलेत, ते काही लेखी स्वरूपातलेच आहेत प्रत्येक वेळी असं नाही, पण लोकांनी आचरणातून सिद्ध केले, लोकांनी आपल्या आचरणातून आपल्या उपाध्या सिद्ध केल्या. त्यांना अशा कागदोपत्री कुठं जाऊन त्याची हे करायची गरज वाटली नाही आणि सर्वसामान्य लोकांनी त्यात तगवल्या, तरल्या. लोकगंगेमध्ये जसे आपण तुकाराम महाराजांचे अभंग तरले तसं म्हणतो. मला शेवटचा जो प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की ह्या सगळ्या 800 वर्षाच्या परंपरेमध्ये, संप्रदायामध्ये तुमच्या वर्तनानं तुमची उपाधी सिद्ध होते आणि आताच्याही काळामध्ये अशा पद्धतीचं निष्ठेनं काम करणारे लोक आहेत. जोग महाराजांचं, धोंडा महाराजांचं, रंगनाथ महाराज परभणीकरांचं तुम्ही आता उल्लेख केला. तशा अर्थाने मला असं विचारायचं आहे की मग आताच्या ज्या वारकरी सांप्रदायिक संस्था आहेत, मी सरकारी पातळीवरच्या संस्थांबाबत काही म्हणत नाही, सध्याच्या ज्या वारकरी सांप्रदायिक ज्या सगळ्या संस्था आहेत ते ह्याच्या बाबतीमध्ये काय त्यांची साधारणतः भूमिका आहे आत्ताच्या काळातली? स्पष्ट सांगायचं तर आत्ता भूमिका अशी काही तिथे असत नाहीये, म्हणजे काही भूमिकेबद्दल चिंतन नाही, पण 2 चिंतनं व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये. एक, जो स्वतः हे नामाभिधान घेतो आहे त्या माणसाने स्वतःवरती बंधनं घातली पाहिजेत की मी कोणती नामाभिधान घ्यावेत, कोणती घेऊ नयेत. आत्ता आपण चर्चा केली कालमानाप्रमाणे हरिभक्ती परायण, ठीक आहे, हरकत नाही, तुम्ही भक्तीचा प्रसार करतायत ते तुम्ही लावा, हरिभक्त लावलं तर खूपच छान, परंतु हरिभक्ती परायण, परंतु त्याच्या पलीकडे विनोदाचार्य लावणे, त्याच्या पलीकडे काय ते संगीताचे त्याची पदवी त्याची ते त्यामध्ये देणे, त्याला बालकीर्तनकार, त्याला अन्य कीर्तनकार, अशा प्रकारचं नामाभिधान त्या लोकांनीच लावणे ज्यांना ते लावलं जातं. दुसरी गोष्ट, समाजाने पण विचार केला पाहिजे. तुम्ही कीर्तन करता, संप्रदायाचं सप्ताह करतात, सप्ताहाचे पॉम्पलेट छापता, सप्ताहाच्या पत्रिका छापता, सप्ताहाचे बॅनर्स छापता, त्याची जाहिरात करता, त्या ठिकाणी हे शब्द येणार नाहीत, किमान विनोदाचार्य हा शब्द येणार नाही. असं तरी आम्ही, म्हणजे त्या पद्धतीचे जे शब्द आहेत, सम्राट कसा शब्द येईल, तिथे एकच सम्राट बसलेला आहे, अन्य सम्राटाची चर्चाच होऊ शकत नाही. तिथे हे छोटे छोटे सम्राट जे आहेत, मिनी सम्राट, त्या मिनी सम्राटांचा पण विषय करू नये. त्यामुळे समाजाने पण लक्षात घेतलं पाहिजे की ही नामाभिधान आपण कुणालाही चिटकवायची नाही, आणि त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की अशा प्रकारचं नामाभिधान जर आपल्याकडे कुणी लावत असेल तर जाणीवपूर्वक सांगायचं की ते तुम्ही माझ्या मागे लावू नकात. आता राहिला प्रश्न संस्थांचा, तर कीर्तन शिकवणाऱ्या संस्थांनी हे पण तिथे शिकवावं की इथून गेल्यानंतर तुला लोक बोलवतील, पॉम्पलेट छापतील, पत्रिका छापतील, जाहिरात होईल, त्यावेळेला तुझ्या नावाच्या मागे काय असलं पाहिजे. खरं पाहिलं तर या संप्रदायाचे शिष्य म्हणून होतं ना, कितीतरी आहे ना असं, यांचे शिष्य, त्यांचे शिष्य, त्यांचे शिष्य, अशा प्रकारचं एक नामाभिधान होऊ शकतं, काही अडचण नाही त्याच्यामध्ये. की आता कोणी धुंडा महाराजांचे शिष्य असतील तर वैकुंठवासी परमपूज्य सद्गुरू धुंडा महाराजांचे शिष्य, अशा पद्धतीचं पण येऊ शकेल, काय अडचण आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला परंपरा सांगायची आहे, तुम्ही सांगू शकता ती परंपरा, परंतु हे नको ते नामाभिधान आपल्या मागे लावणे आणि लोकांच्या अपेक्षा वेगळ्या पद्धतीने चाळवणे, त्याला म्हणता येईल, त्या चाळवणे, आणि मग त्या पूर्ण करण्याच्या नादामध्ये आपला मुख्य हेतू विसरून जाणे, ह्या सगळ्या गोष्टींवरती संप्रदायाचे जे कीर्तनकार, प्रवचनकार आहेत ते सगळे लोक, भजनकार जे आहेत ते भजनी आहेत ते लोक, आणि त्यांना ऐकणारा जो मोठा प्रचंड समुदाय आहे वारकरी संप्रदायावरती प्रेम करणारा, या सगळ्यांनी या गोष्टीचं बाजारीकरण होणार नाही याच्यावरती जास्त लक्ष दिलं पाहिजे. आणि ही जी काही पदव्यांचं जे काही सगळं जे पूर आलेला आहे, महापूर आलेला आहे, तो ओसरला पाहिजे. नितळ झाल्याशिवाय तळ दिसत नाही असं आपण म्हणतो. त्यामुळे नितळ होऊ द्या ना थोडं. हे सगळं गढूळ झालेलं आहे. या नितळ झाल्यानंतर तळ दिसला की आपोआप कळेल कोण शिरोमणी आहे आणि कोण
शांतीब्रह्म आहे आणि कोण आधुनिक काळामधले म्हणतोय मी, हे कोण येथे आपोआप कळेल आणि मग सांगायची गरज पडणार नाही. आमच्याकडे साधं वय लावलं की झालं, वैकुंठवासी म्हणलं की झालं, ब्रह्मीभूत म्हणलं की झालं. मी जसं उल्लेख केला की परमपूज्य सद्गुरू यांचे शिष्य म्हणलं की झालं. पट्ट शिष्य म्हणा, काही हरकत नाही, तो जवळीक दाखवायची असेल तर हे सगळं तुम्ही करू शकता. मग अशा याच्यामध्ये हे बाजारू उपाध्यांना तुम्ही कशासाठी तिथे आणतायत? चित्रपटाच्या जाहिरातीत, नाटकाच्या जाहिरातीमध्ये, आणखी कुठल्या लोककलेच्या जाहिरातीमध्ये अशा प्रकारचे नामाभिधान आपण ऐकलेले आहेत. ते इथे आणण्याची आवश्यकता नाही आहे. माझं पुन्हा हाच हेतू, आपल्या पॉडकास्टचा पण हाच हेतू आहे की जगाच्या पाठीवरती समाज जागेवरती ठेवणारा, समाज सुस्थितीत ठेवणारा जो काही म्हणून एक ड्रायव्हिंग फोर्स लागतो, तो फोर्स आपल्याला संप्रदायामध्ये दिसतो आहे. तो फोर्स आपण हातचा गमावू नये अशा प्रकारची अपेक्षा आहे. फार छान. तुम्ही जो शब्द वापरला की सगळं हे नितळ होऊ द्या, म्हणजे आपल्याला तळ दिसेल आणि तळ दिसल्यानंतर तुमची तळमळ जी प्रत्यक्ष त्याच्यातली आहे या सगळ्या संदर्भातली ती आमच्या समोर आलेली आहे. मनःपूर्वक धन्यवाद. समाज म्हणून माझी तुम्हाला एक विनंती, आग्रह आहे, अशा पद्धतीनं जे ढोंग तुमच्यासमोर चालतं, वेगवेगळ्या पदव्या देण्याचं, त्याला बऱ्याचदा आपणच जबाबदार असतो. संयोजक म्हणून जेव्हा मी एखादी पत्रिका छापतो तेव्हा त्या पत्रिकेवर कुठलं नाव, त्याच्या मागं कुठली उपाधी लावायची याची काळजी मी घेतली पाहिजे. तसंच तुम्ही सुद्धा उपस्थित लोकांनी, त्या कार्यक्रमाला उपस्थित लोकांनी किंवा आता समाज माध्यमावरती जेव्हा हे दिसतं तेव्हा सुद्धा ह्याच्यावरती जरूर आक्षेप घ्या. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून, म्हणजे सगळ्यांनी मिळूनच चालवायचा तोच तो वारकरी संप्रदाय, त्याचा भक्ती, त्याचा तो मूळ अर्थ तोच आहे. आपण जर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि नको त्या गोष्टी चालत राहिल्या तर त्याच्यामध्ये अशा विकृतीच मोठ्या होत जाणार आहे. इथेच थांबूयात. रामकृष्ण हरी. जागृतीचा विधायक